नमस्कार. विषय आहे सायबर क्राईम. पहिलं सांगितलं हनी ट्रॅप. सगळ्यांनी सावध राहा. ह्याच्यामध्ये गरजेचं नाही की वयस्करच, म्हणजे मी त्यावेळेला सांगताना वयस्कर माणूस सांगितलं बहुतेक, पण तरुण टाठी मुलंही ह्याच्यात अडकू शकतात. तुमच्या सुनांना वगैरे ह्या गोष्टी सांगा की जेणेकरून तुमच्या मुलालाही या गोष्टी सांगा की जेणेकरून तो अशा पद्धतीने घाबरणार नाही, अडकणार नाही. आणि जर कधी चुकून अशा गोष्टी झाल्या तर तुम्हाला विश्वासात घेऊन या गोष्टी सांगेल. दुसरी सांगितली ती कोणाच्या हातात फोन दिला की तो फोन, त्या फोनमध्ये तो एक कोड टाकून, त्याचा फोन नंबर टाकून तुमचे सगळे फोनचे जे काय तुमच्या बोलणं वगैरे सगळं तिथे डायव्हर्ट केलं जातं. जसं तुम्हाला कळतं हा फोन आला, हा व्यवहार झाला, सगळं तिथे त्या नंबरवर कळतं. तर हा दुसरा प्रकार झाला. आता तिसरा प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्टमध्ये तुमच्याबद्दलची बरीच माहिती त्यांच्याकडे असते आधी. तुम्हाला किती मुलं आहेत, तुमची मुलं कुठे राहतात, तुम्हाला अशा पद्धतीची त्यांना बऱ्यापैकी माहिती असते. आणि मग तुम्हाला फोन येतो की तुमचा मुलाला मी ड्रग्ससकट पकडलं आहे, किंवा तुमच्या मुलीला ड्रग्ससहित पकडलं आहे, तुमचं पार्सल आलेलं आहे, त्याच्यामध्ये ड्रग मिळालेला आहे, आणि तुम्हालाही आता अरेस्ट होणार आहे. असे बहाणे काहीही असू शकतात. अनेक बहाणे असतील जे तुम्हाला आता हे, म्हणजे त्यांचं पण तंत्र बदलत जातं. त्यांना कळतं की ह्या बहाण्यावर लोक फसत नाही, मग वेगळ्या वेळेला वेगळं बहाणं सांगणार. तर तुम्हाला काहीही सांगतील. म्हणजे तुमच्या मुलीला कुंटणखाण्यामध्ये पकडलं, आम्ही बघितलं आहे, आता आम्ही तिला अरेस्ट केलं, तुमची बदनामी होऊ नये. मग आपल्याला आपल्या मुलीची अशी गोष्ट ऐकल्यावर आपण घाबरतो. पण त्यामुळे त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ ऑन करून राहायचं नाही. त्यांनी सांगितलं, त्यांना जरूर सांगा की आम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला येऊ, आम्ही कुठे येऊ, काय येऊ, हे त्यांच्याकडे विचारा. कारण तुम्ही जेव्हा व्हिडिओ ऑन करून त्यांना असेच देता तेव्हा तुम्ही काय काय करता त्यांना सगळं दिसतं. आणि मग तेव्हा तुम्ही डिजिटल अरेस्टमध्ये जाता. ते तुम्हाला असं चित्र दाखवतात की ते पोलीस स्टेशनमध्ये बसलेले आहेत आणि ते तसे नसतात बसलेले. आणि त्या पद्धतीचं मग अजून तुमच्यावर मनोवैज्ञानिक पद्धतीने एक भय निर्माण होतं. अरे पोलीसमध्ये, पोलीस ड्रेसमध्ये आहे, पोलीस स्टेशन आहे, आणि ते कामं, फायली वगैरे तशा पद्धतीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं, दिसतं. एखादा फिल्मचा सेट कसा असतो तसा पूर्ण सेट लावून पूर्ण तुम्हाला मनोवैज्ञानिक पद्धतीने तुमच्यावर भीती घालून तुम्हाला फसवलं जातं आणि तुम्हाला लुटलं जातं. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की अशी कुठलीही गोष्ट घडली, फोन आला, एखाद्या तुमच्या कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला, किंवा ड्रगमध्ये पकडले आहे, तुझ्या मुलीला कुंटणखान्यात पकडली आहे, रेड घातली आहे, तुमच्या बायकोच काहीही फोन आला, आधी कोणाचा तरी आधार घ्या. शेजारी पाजारी कोणाचा तरी नियरेस्ट, त्यातल्या त्यात विश्वास असलेल्या कोणाचा तरी आधार घ्या. आणि व्हिडिओ कॉल करू नका, व्हिडिओ कॉल उचलू नका. व्हिडिओ कॉल उचललात मग तुम्ही ट्रॅपमध्ये अडकणार. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल माझ्याकडे लागत नाही, काहीही सांगू शकता, तंत्रज्ञान मला येत नाही, काहीही सांगा, पण ऐकतोय मी, माझा फोन बिघडला आहे, व्हिडिओ लागत नाही, काहीही सांगा, ऐकतोय मी, असं करा, पण व्हिडिओ कॉलवर जाऊ नका. अजून तुमचं मनोवैज्ञानिक ह्या पद्धतीने होणार. त्यांनी सांगितले एका माणसाला 22 दिवस डिजिटल अरेस्ट करून ठेवलं होतं. फक्त बाथरूमला जाण्यासाठी, खाण्यासाठी त्याला मुभा दिली जायची. आणि इतक्या पद्धतीने मनावर संमोहन करण्यापर्यंत त्यांची
तुम्हाला घाबरवून करायची त्यांची ताकद असते. आपल्याला वाटतं की मला असाचा फोन येऊ दे, मी बघ कसा, पण नाही. त्यावेळेला तुमची मनस्थिती जर भावनेमध्ये पाहिली तर खंबीर माणूसही, त्यांनी सांगितलं की अतिशय कधी काही काही चाणाक्ष नाही, त्याने इस्रोच्या एका वैज्ञानिकाला सुद्धा ह्याच्यामध्ये पकडलेलं आहे, अरेस्ट केलेलं आहे. डिजिटल अरेस्ट हा प्रकार नाही आहे, पण ते इतक्या पद्धतीने तुमच्या मनावर भावनिक भीती आणतात आणि आपण घाबरून जातो की आपल्याला आपल्या मुलाची, बायकोची, मुलीची इतकी काळजी असते. तिचं आयुष्य, काही फोटो असतील तर ते दाखवून किंवा तो आवाज दाखवून तुम्हाला बाबा मला वाचवा, किंवा बायको म्हणते अहो मला तुम्ही, अशा पद्धतीने ती लोक तुम्हाला घाबरवतात. तर ते तुम्ही अशा पद्धतीने डिजिटल ट्रॅपमध्ये अडकू नका, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन पटकन ही वार्ता द्या की मला असा फोन आलेला आहे, माझ्या मुलाला किंवा मुलीला पकडलेलं. जर पकडलेलंच असेल तर पोलीस तुम्हाला मदत करतील, कळेलच. आणि कुठलीही गोष्ट लपवता येत नाही. आणि पोलीस उगाचच बभरा पण करत नाही. जोपर्यंत त्यांना पण हातात काही मिळत नाही, तुमच्या मुलाची किंवा मुलीचं किंवा बायकोचं आयुष्य त्रास होणार नाही, तुम्ही सावधानता बाळगली तर तुमचा पैसाही जाणार नाही. हे खूप सुंदर त्यांनी सांगितलं आहे. तर तुम्ही धनंजय देशपांडे ह्यांचा सायबर फ्रॉडबद्दल नक्की समजून घ्या. आणि हे आपल्याला वाटतं, ते जे खरंच सांगतात ना, आपल्याला वाटतं की मला कशाला कोण काय करेल, माझ्याकडे काय आहे. पण तुमच्याकडे काय आहे हे तुमच्यापेक्षा त्यांना सगळं मोबाईलमुळे माहीत आहे. कारण मोबाईलमधून आता काहीही लपवता येत नाही. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.